नमस्कार मित्रांनो, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये रामनवमीच्या वेळेस काही लोक पकडले गेले गोहत्या करताना आग्रा शहरामध्ये। यामुळे आग्रामध्ये त्यावेळेस सामाजिक हिंसाही झाली होती। ही एकमेव अशी घटना नाहीये। ऑगस्ट 2022 मध्येही असंच झालं होतं। उत्तर प्रदेशच्या कनौज जिल्ह्यामध्ये एका शिव मंदिरासमोर कोणीतरी मांस फेकलं होतं आणि त्यामुळेच हिंसा पसरली। असंच काहीतरी मे 2020 मध्येही झालं होतं। कोइंबतूर मंदिरासमोर कोणीतरी मांस फेकलं होतं। फेब्रुवारी 2024 उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मध्येही काही लोक गायींची हत्या करताना पकडले गेले होते। या सर्व बातम्या ऐकून तुमच्या डोक्यात एक गोष्ट नक्कीच येईल, हे लोक नक्की कोण आहेत जे हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवत आहेत आणि हिंदूंना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत? त्याचं उत्तर ते नाहीये ज्याचा तुम्ही विचार करत असाल। पहिल्या बातमीचं न्यूज आर्टिकल बघा। यूपी पोलिसांच्या म्हणण्यानुसार गोहत्येला जबाबदार होते हिंदू महासभेतील काही कार्यकर्ते ज्यांना हिंसा पसरवायची होती। दुसरी बातमी, शिव मंदिरासमोर मांस फेकायला लावलं होतं चंचल त्रिपाठी नावाच्या एका माणसाने। त्याने एका मुस्लिम कसायाला यासाठी 10,000 रुपये दिले होते। यामागे कारण होतं की त्यांना तिथले SHO हरी श्याम सिंग यांच्या विरुद्ध सूड उगवायचा होता। तिसरी बातमी, कोइंबतूर मंदिरासमोर मांस फेकणारा माणूस होता हरी राम प्रकाश, एक बेरोजगार सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट। पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा मेंटली डिस्टर्ब होता। चौथी बातमी, गोहत्येसाठी मुरादाबाद मध्ये यूपी पोलिसांनी ज्या 4 जणांना अटक केली होती त्यामध्ये एक जण होता बजरंग दलचा नेता। हे एका मुसलमान व्यक्तीला एका खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होते म्हणून त्यांनी स्वतःच गोहत्या केली। चकित करणारी गोष्ट म्हणजे या कामासाठी त्यांनी एका मुस्लिम माणसाची मदत घेतली। या बातम्यांच्या मागील सत्य ऐकून जर तुम्हाला धक्का बसला असेल तर शांतपणे बसा आणि पुढचा अर्धा तास मी जे ऐकवणार आहे ते स्वतःचे डोळे आणि कान उघडून लक्ष देऊन ऐका। आपल्या देशामध्ये एक भयंकर माफिया चालवला जात आहे व्हॉट्सअप आणि मीडिया मार्फत, ज्याचा केवळ एकच उद्देश आहे, सर्व हिंदूंचं ब्रेन वॉश करणं आणि हुकुमशहाच्या हातातील बाहुली बनवणं। मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मित्रांनो की कोणत्याही देशाचा कोणीही डिक्टेटर असो तो नेहमी देशातील बहुसंख्य समाजाला आपले टार्गेट बनवतो। भारताच्या केसमध्ये बहुसंख्य समाज आहे, आपण हिंदू, आणि आपल्याला ब्रेन वॉश करण्यासाठी व्हॉट्सअपवर जो माफिया चालवला जात आहे तो 4 डिपार्टमेंट्सवर काम करतो। पहिलं डिपार्टमेंट तुमच्यामध्ये गर्व आणि अहंकार भरतो। सांगितलं जातं की तुम्ही हिंदू किती महान आहात। स्पेशली सो कॉल्ड उच्च जातीय हिंदूंना हा अभिमान दिला जातो। मग तुम्ही खासगी आयुष्यात काही अचीवमेंट केली असो किंवा नसो, तुम्हाला सांगतात की तुम्ही किती महान आहात कारण तुम्ही या जातीत या धर्मात जन्माला आलेले आहात। हिंदू धर्मात ज्या व्यक्तीचा जन्म होतो ना ती व्यक्ती खूपच भाग्यवान असते। दुसरं डिपार्टमेंट सांगतं की तुमच्यावर वर्षानुवर्षे अत्याचार झालाय, हे बघा तुम्ही किती मोठे विक्टिम आहात। तिसरं डिपार्टमेंट, तुम्ही संकटात आहात, बघा त्या लोकांपासून धोका आहे, ते कधीही येऊन आपल्याला संपवू शकतात। आणि चौथं डिपार्टमेंट जो नरेंद्र मोदींना तारणहार बनवतो। तुम्हाला सांगितलं जातं की जर तुम्हाला कोणी वाचवू शकत असेल तर फक्त तोच एक माणूस आहे जो तुम्हाला येऊन वाचवू शकतो, म्हणून फक्त त्यांनाच मत द्या। जगातला सर्वात बेस्ट प्राईम मिनिस्टर आहे। ज्या बापाने जन्म दिला त्यापेक्षा मोदी मोठा आहे, इतका की देव आहे देव। भारताला देवाचं वरदान म्हणून आलेत ते। या व्हिडिओमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या डिपार्टमेंटला नीट समजून घेऊयात, हे जाणण्यासाठी की लोकांना काय काय दाखवले जाते त्यांचं ब्रेन वॉश करण्यासाठी। जगभरात नजर फिरवाल मित्रांनो तर हुकुमशहा अनेक देशात पाहायला मिळतात। मग पाकिस्तान असो, जर्मनी असो, चिली असो किंवा रवांडा असो, पण सगळ्या हुकुमशहांकडून टार्गेट नेहमी बहुसंख्य समाजालाच केले जाते। पाकिस्तानमध्ये सुन्नी मुस्लिम बहुसंख्य आहेत म्हणून त्यांना ब्रेन वॉश करण्यासाठी खोटी बातमी पसरवली गेली की तिथले इतर अल्पसंख्याक त्यांच्यासाठी धोकादायक आहेत। हिंदू, ख्रिश्चन, शीख, शिया मुस्लिम, अहमदिया मुस्लिम किंवा मग सुफी मुस्लिमच असू दे। 2021 मध्ये बीबीसीने हा व्हिडिओ रिपोर्ट अपलोड केला होता ज्यामध्ये दाखवलं गेलं की पाकिस्तानच्या शालेय पुस्तकांमध्ये कसा द्वेषपूर्ण प्रोपगेंडा लिहिलेला आहे, ज्यामार्फत मुलांच्या डोक्यामध्ये विष कालवलं जातं। त्यांना या गोष्टी ऐकवल्या जातात की कसं हिंदू आणि शिखांनी लाखो स्त्रिया आणि मुलांना ठार मारलं। माझ्याकडे मुतालाए पाकिस्तान हे पुस्तक आहे। हे 11वी आणि 12वीच्या वर्गासाठी आहे। पान क्रमांक 33 वर हे लिहिलेलं आहे, मानवतेचे शत्रू म्हणजे हिंदू आणि शिखांनी हजारो, खरं तर लाखो स्त्रिया, मुलं, वृद्ध आणि तरुण यांचा अत्यंत क्रूरपणे खून केला, त्यांच्यावर अत्याचार केले आणि त्यांची अब्रू लुटली। आणि एवढंच नाही तर ज्यूंना सुद्धा इस्लामचं शत्रू सांगितलं जातं। या व्यतिरिक्त हा 2016चा रिपोर्ट बघा किंवा मग 2021चा रिपोर्ट बघा, यात सांगितलं जाते की कसं अहमदिया मुस्लिमांविरुद्धही हेट स्पीच बघायला मिळते पाकिस्तानमध्ये। या सर्व द्वेषाचा परिणाम हा झालाय की आजच्या दिवशी पाकिस्तान खूपच वाईट परिस्थितीमध्ये आहे। गेल्या वर्षीचा वर्ल्ड बँकचा रिपोर्ट बघा, 40% पाकिस्तानी लोक गरिबी रेषेच्या खाली आहेत।
बेरोजगारी इथे खूपच मोठी समस्या बनली आहे आणि काहीच दिवसांपूर्वी IMF ने सांगितलं की पाकिस्तानमध्ये या आर्थिक वर्षामध्ये साधारण 25% महागाई बघायला मिळेल. पाकिस्तानमधील बहुसंख्य समाज सुन्नी मुस्लिमांना या द्वेषाच्या जाळ्यात अडकून ब्रेन वॉश होऊन काय मिळालं? एक असा देश जो राहण्याच्या लायकीचा नाहीये, जिथे लॉ अँड ऑर्डरचं काहीच नामोनिशाण नाहीये. बहुसंख्य समाजामध्ये एक भयाची भावना जागवण्यासाठी कशा प्रकारे भावनांचा खेळ खेळला जातो याचे एक चांगले उदाहरण बघायला मिळते आजपासून 100 वर्षापूर्वीच्या अमेरिकामध्ये. सन 1919 साली वॉशिंग्टन मध्ये एक 22 वर्षीय ब्लॅक गुन्हेगार काही लोकांवर हल्ला करून चोरी करतो. ज्या लोकांवर हल्ला झाला त्यापैकी एक जण स्कूल टीचर होती, जी स्वतः एक कृष्णवर्णीय होती. या घटनेबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट ही की वॉशिंग्टनची जी सर्व वर्तमानपत्र होती त्यावेळची, त्यांनी ही बातमी प्रसिद्धच केली नाही किंवा या बातमीला पूर्णपणे दाबण्यात आलं. पण 5 दिवसांनंतर त्याच शहरात तोच गुन्हेगार जेव्हा गोऱ्या स्त्रीवर हल्ला करतो तेव्हा सर्व वर्तमानपत्रांमध्ये ही पहिल्या पानाची बातमी बनते. यामुळे पुढील कितीतरी आठवडे वॉशिंग्टनमध्ये दंगे दिसून येतात ब्लॅक आणि व्हाईट यांच्यामध्ये. 39 जणांना मारलं जातं आणि 150हून जास्त लोक जखमी होतात. जो खरा गुन्हेगार होता या केसमध्ये त्याची अटक फक्त 1 वर्षानंतर झालेली दिसते, जेव्हा तो आणखी एक नवीन चोरी करतो. वॉशिंग्टन पोस्ट जे त्यावेळी एक वर्तमानपत्र होतं ते 100 वर्षानंतर 2019 मध्ये त्या घटनेसाठी खेद व्यक्त करतात. आर्टिकल मध्ये लिहितात की त्यांना पश्चाताप आहे आपल्या वर्णद्वेषी भूतकाळाचा. आज मित्रांनो, हीच गोष्ट आपल्या देशामध्येही गिरवली जात आहे. काही महिन्यांपूर्वी तुम्ही ही बातमी ऐकली असेल श्रद्धा वालकरची. एक हिंदू स्त्री जिचा निर्घुणपणे खून केला होता तिच्या मुस्लिम बॉयफ्रेंड अफ्ताब अमीन पुनावाला याने. धक्कादायक गोष्ट ही होती की त्याने तिच्या बॉडीचे तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवले होते. पण आपल्या गोदी मीडियाने या एका घटनेचा वापर केला सर्व मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी. यामुळे नॅशनल ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड्स अथॉरिटी NBDSA ने 50,000 रुपयांचा दंड ठोठावला मुकेश अंबानीचे चॅनल न्यूज 18 वर. 4 शो जे अँकर केले होते अमन चोप्रा आणि अमिश देवगण यांनी द्वेष पसरवला होता. 1 लाख रुपयांचा दंड टाइम्स नाव आणि नवभारत यांच्यावरही लावण्यात आला होता याच गोष्टीवरून. या घटनेचा वापर करून सोशल मीडियावरही भरपूर प्रमाणात द्वेष पसरवण्यात आला होता. एका गोदी इन्फ्लुएन्सरने बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा फोटो अपलोड केला त्यांच्या मुस्लिम मित्रासोबत. श्रद्धाची बातमी ऐकल्यावर शत्रुघ्न सिन्हाने हुंड्याच्या यादीतून फ्रीज काढून टाकला आहे. सुदर्शन न्यूजने एक प्रोग्राम केला ज्याची हेडलाईन होती मेरा अब्दुल ऐसा नहीं है की हकीकत. अजून एका गोदी इन्फ्लुएन्सरने ट्विटवर पोस्ट केलं तुमचा अब्दुल ही तसाच आहे. झी न्यूजने ट्विट करून प्रोग्राम केला माझा अब्दुल असा नाही आहे म्हणणाऱ्यांसाठी मोठा धडा आहे ही केस. आणि नक्कीच व्हॉट्सअप माफियाने सुद्धा अब्दुल या शब्दाचा वापर करून अनेक विषारी मेसेजेस पसरवले. या सर्व पोस्ट आणि मेसेजेस केवळ एकच गोष्ट सिद्ध करू पाहत आहेत की प्रत्येक मुसलमान माणूस एक पोटेन्शियल खुनी आहे. अब्दुल शब्दाचा वापर इथे सर्व मुस्लिमांबद्दल बोलण्यासाठी केला जात होता. काही दिवसांपूर्वी अशीच एक बातमी आली कर्नाटकमधून जिथे एका मुस्लिम पुरुष फयाजने एक हिंदू मुलगी नेहाला ठार मारले. पुन्हा एकदा हे सर्व गोदी इन्फ्लुएन्सर्स आणि व्हॉट्सअप माफिया चालवणारे ऍक्टिव्हेट झाले आणि सर्व मुस्लिमांविरुद्ध गरळ ओकू लागले. उद्देश केवळ एक, हिंदूंचे ब्रेन वॉश करा आणि हिंदूंना भीती घाला की हिंदू संकटात आहे आणि या संकटामधून बाहेर पडायचं असेल तर मोदींना मत द्या. आता ज्या लोकांचं ब्रेन वॉश आधीच केलं गेलंय त्यांना यात काहीच चुकीचं वाटणार नाही. ते म्हणतील काय चुकीचं आहे यात? इथे खून झाला, मुसलमानाने केला, अरे हे सगळे मुसलमान सारखेच तर असतात. तुम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलात की अशा 1-2 घटनाच तर आहेत, तर ते तुम्हाला 10 अशा घटना सांगतील. श्रद्धा अफ्ताब, नेहा फयाज, साक्षी साहिल खान, निकिता तौसिफ, अर्शद प्रभा, अंकिता शाहरुख, रितिका सईद, मानसी दीक्षित, मुजम्मिल या सर्व केसेसची यादी ऐकल्यावर ते तुम्हाला म्हणतील हे बघा सांगितलेलं ना मी, सर्व मुसलमान सारखेच असतात, हे सगळेच्या सगळी पोटेन्शियल खुनी असतात. काय आहे यामागील सत्य? ही बातमी बघा. श्रद्धा वालकरच्या केस नंतर 2 आठवड्यांनी आणखी एक केस झाली होती पांडवनगरमध्ये. अंजन दास नावाच्या एका माणसाला त्याची पत्नी पूनम हिरेने ठार मारलं आणि श्रद्धाच्या केस प्रमाणेच त्याच्याही शरीराचे तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवण्यात आले. इतकंच नाही, 3 महिन्यानंतरची ही बातमी पहा. नजफगड जवळ मित्राव गावामध्ये साहिल गहलोतने आपली लिव्ह इन पार्टनर निकी यादवला ठार मारलं. मारल्यानंतर तिची बॉडी ढाब्याच्या फ्रीज मध्ये ठेवली. त्याच दिवशी त्याने लग्नही केलं. या दोन्ही केसेसच्या डिटेल्स अगदी त्याच श्रद्धा अफ्ताबच्या केसच्या डिटेल्स सारख्या आहेत. केवळ एक फरक आहे, या दोन्ही केसेसमध्ये हिंदू मुस्लिमचा अँगल नाहीये जसा त्यामध्ये होता. म्हणून तुम्ही या बातम्यांबद्दल कुठेच ऐकलंच नसेल आणि मीडियावाल्यांनी ही बातमी चालवलीही नसेल. हा रिपोर्ट बघा. बिहारच्या वैशाली जिल्ह्यामध्ये अमन कुमार सिंगने एक 17 वर्षीय मुलगी सोनम परवीनला ठार मारलं. हिंदू मुलगा मुस्लिम मुलगी म्हणून गोदी मीडिया या विषयावर बोलणारच नाही.
न्यूज 18च्या वेबसाईटवर ही बातमी नक्कीच छापली गेली, पण त्यांनी मुलाचं नाव लिहिलं नाही. फक्त हे लिहिलं की हत्येच्या मागे प्रेम प्रकरण असल्याची शंका व्यक्त केली जाते. यूपीच्या शामली जिल्ह्यातील ही बातमी पहा. नईमा उर्फ ईशा घरातून पळून गेली आणि तिने लव्ह मॅरेज केले अंशू सोबत. अंशू एका धारदार शस्त्राने ईशावर हल्ला करतो आणि तिला मारल्यानंतर तिचं शरीर विहिरीमध्ये फेकून देतो. तिथल्या एसपींनी चौकशीनंतर सांगितलं की पती अंशूने गुन्हा मान्य केला आहे. रसूलपूर गावाचा हा न्यूज रिपोर्ट पहा. 20 वर्षांच्या गुलनाज खातूनला जिवंत जाळलं एक माणूस आणि त्याच्या मित्रांनी, कारण तिने लग्न करायला नकार दिला होता. इथे आरोपी कोण होता? सतीश कुमार राय. गेल्या वर्षी जेव्हा साक्षी आणि साहिल खानची बातमी मीडियामध्ये पसरवली जात होती, त्याच्या काही दिवसांआधी आणखी एक तशीच घटना घडली होती. बिहारचा एक मजूर रामनूज साहू सुरतला गेला कुटुंबाला भेटण्यासाठी. त्याचं त्याची पत्नी रेखा सोबत भांडण झालं आणि त्याने रेखावर 10 वेळा चाकूने वार केले. त्याच्या 19 वर्षीय मुलीने आईला वाचवण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने तिचाही खून केला. नजफगडची ही बातमी पहा. विपुल सिंग नावाचा माणूस उघड धमकी देतो की तो मुसलमान स्त्रियांचा विनयभंग करेल आणि मारून टाकेल. दिल्ली पोलीस आणि NCW ने याची दखल सुद्धा घेतली. किंवा मग 5 महिन्यांपूर्वीचा कर्नाटक मधील हा रिपोर्ट पहा. 39 वर्षांचा माणूस प्रवीण अरुण याने आपली 21 वर्षीय एअर हॉस्टेस कलीग आयनाज सोबत मैत्री केली. जेव्हा आयनाजने याच्यासोबत बोलणं बंद केलं, हा तिच्या घरात गेला आणि तिला मारून टाकलं. आणि यानंतर त्याने तिच्या आईलाही ठार मारलं, तिच्या मोठ्या बहिणीलाही मारलं आणि तिचा लहान भाऊ 14 वर्षांचा त्यालाही मारलं. पुन्हा एकदा हिंदू पुरुष आहे, मुस्लिम स्त्री आहे, तर गोदी मीडिया यावर बोलणार नाही. व्हॉट्सअपवरही तुम्हाला हे ऐकू येणार नाही. 20 दिवसांपूर्वीची ही बातमीच बघा. 26 वर्षांची रुखसार उर्फ रियाला तिच्या लिव्ह इन पार्टनरने मारलं आणि तिच्या बॉडीला एका कपाटामध्ये ठेवून दिलं. आरोपी कोण होता? विपुल टेलर नावाची व्यक्ती. जेव्हा दैनिक जागरणमध्ये ही बातमी आली तेव्हा त्यांनी मुलीचं नाव कुठेही लिहिलं नाही त्यांच्या आर्टिकलमध्ये. आता ही बातमी पहा. बँगलोरमध्ये राहणारा प्रदीप एका रुक्साना नावाच्या महिलेशी संबंध बनवतो. दोघांना एक बाळ होतं. रुक्सानाला त्याच्याशी लग्नही करायचं असतं, पण त्याला हे करायचं नव्हतं, म्हणून त्याने रुक्सानाचा खून केला. ही देखील हल्लीचीच बातमी आहे कर्नाटक मधील. माझा एकच प्रश्न आहे द्वेष पसरवणाऱ्या नमुन्यांना. मी तुम्हाला इथे इतक्या साऱ्या केसेस सांगितल्या मागच्या 1-2 वर्षांच्या, जिथे हत्या करणारा एक हिंदू होता. तर इथे असं म्हणता येईल का की प्रत्येक हिंदू पुरुष इथे एक पोटेन्शियल खुनी आहे? नक्कीच असं नाही म्हणता येणार. आपल्या देशात 55 ते 60 कोटी हिंदू पुरुष राहतात. या 20-30 केसेसमुळे जनरलाइज नाही करता येणार की सर्व हिंदू मुलं अशीच असतात, आणि अगदी याच प्रमाणे मुस्लिमांनाही जनरलाइज करता येणार नाही. देशात राहणारे कोटी मुस्लिम पुरुष आहेत. सगळे जण पोटेन्शियल खुनी असू शकत नाहीत. असं मानणं ही खूपच मूर्खपणाची गोष्ट आहे आणि यामुळे तुमची विषारी बुद्धी दिसून येते. तुम्हाला जर असं वाटत असेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे की मला सांगावं लागतंय की तुमचं ब्रेन वॉश झालेलं आहे. NCRBचा रिपोर्ट क्राईम इन इंडिया 2022 नुसार देशामध्ये 4.5 लाख गुन्हे घडले आहेत महिलांविरुद्ध या 2022 वर्षामध्ये. या 4.5 लाख गुन्ह्यांपैकी 28,522 FIR दाखल करण्यात आले होते खुनाचे, ज्यापैकी 8,125 तर केवळ महिला होत्या. जर एका वर्षात 8,000हून जास्त खुनाच्या केसेस होत असतील जिथे महिलांना मारलं जातंय, तर ऑब्व्हियस आहे की यापैकी काही खून असे असतील जे एका मुसलमान व्यक्तीने केलेले असतील, काही असे असतील जे हिंदू व्यक्तीने केलेले असतील. अनेक प्रकारचे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन तुम्हाला इथे पाहायला मिळतील. हिंदू पुरुष हिंदू स्त्री, मुस्लिम पुरुष मुस्लिम स्त्री, हिंदू पुरुष मुस्लिम स्त्री किंवा मुस्लिम पुरुष आणि हिंदू स्त्री. आणि केवळ हिंदू मुस्लिमच नाही तर सर्व धर्मांचे तुम्हाला कॉम्बिनेशन मिळतील, कारण 8,000 इथे एक खूप मोठी संख्या आहे. प्रॉब्लेम हा आहे की ज्या लोकांचं ब्रेन वॉश झालेलं आहे त्यांचा आवाज फक्त तेव्हाच फुटतो जेव्हा त्यांना दिसतं की हत्या करणारा एक मुस्लिम माणूस होता आणि जिचा खून झाला ती एक हिंदू स्त्री होती. पण या लोकांच्या तोंडावर पट्टी बांधली जाते जेव्हा त्यांना दिसतं की इथे एका हिंदू स्त्रीला हिंदू पुरुषानेच मारलेला आहे किंवा एका मुस्लिम स्त्रीला हिंदू पुरुषाने मारलेला आहे. कोणत्याही सामान्य माणसात जर माणुसकी असेल तर तो या सर्व केसेस विरुद्ध आवाज उठवेल जिथे जिथे स्त्रियांवर अत्याचार होत आहे. कोणताही सेन्सिबल माणूस सरकारला इथे असं म्हणेल की या सर्व गुन्ह्यांना थांबवलं का जात नाहीये जे सर्व स्त्रियांविरुद्ध होत आहेत. खरं तर उपाय शोधण्याची गरज आहे या पूर्ण समस्येवर. असं तर होऊ शकत नाही की पोलीस एखादा परिसर सेफ करतील फक्त हिंदू स्त्रियांसाठी आणि मुस्लिम स्त्रियांसाठी तो परिसर अनसेफ असेल. जर एखादा परिसर सेफ करायचा असेल तर तो सर्व स्त्रियांसाठी सेफ होईल ना. सिलेक्टिव्ह आउटरीच या लोकांचे सर्वात मोठे हत्यार आहे. जर आज मी न्यायाची मागणी करतोय तर मी नेहासाठीही करतोय आणि रुक्सानासाठीही करतोय. मी त्या सर्व हिंदू आणि मुस्लिम स्त्रियांसाठी न्यायाची मागणी करतोय ज्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत. पोलिसांनी इथे जलद तपास करण्याची गरज आहे. देशभरात जर पोलिसांची संख्या कमी असेल तर राज्य सरकारांनी इथे पोलिसांची आणखी भरती करण्याची गरज आहे. कोर्ट्स जर वेळ लावत असतील तर त्यांना फास्ट ट्रॅक ट्रायल करण्याची गरज आहे. तारखेवर तारीख देणं त्यांना बंद करावं लागेल.
आणि खून करणारा हिंदू असू दे किंवा मुसलमान असू दे, त्या सर्वांना कडक शिक्षा देण्यात आली पाहिजे. आता मी बीजेपी वाल्यांना चॅलेंज करतो की त्यांनी सुद्धा हेच बोलून दाखवावं. त्यांचा एकही नेता, एकही कार्यकर्ता हेच गोष्ट बोलू शकणार नाही, हिम्मतच होणार नाही. कारण ते जर असं म्हणाले तर त्यांची पूर्णच्या पूर्ण सिस्टमच संपुष्टात येईल. हिंदूंना ब्रेन वॉश करण्याचा यांचा हाच एक प्रकार आहे आणि याशिवाय यांचा धंदा चालूच शकणार नाही. अरे कोणत्या इतर धर्मातील स्त्रियांसाठी न्यायाची मागणी करणं ही तर खूपच दूरची गोष्ट आहे. हे हिंदू स्त्रियांसाठीही न्याय मागणार नाहीत जर यांना कळलं की बीजेपी इथे कुठेतरी सामील आहे. जर एखाद्या हिंदू स्त्रीला हिंदू पुरुषाद्वारे मारलं गेलं बीजेपीची सत्ता असणाऱ्या राज्यात, किंवा एखाद्या गुन्हेगाराचं बीजेपी कनेक्शन समोर आलं की यांची तोंड पूर्णपणे बंद होतात. डिसेंबर 2019 मध्ये बघा काय झालं होतं जेव्हा माजी बीजेपी आमदार कुलदीप सिंग कोर्टामध्ये दोषी सिद्ध झाले किडनॅपिंग आणि विनयभंगाच्या केसमध्ये. या केसमध्ये अनेक साक्षीदारांचा मृत्यू झाला आणि यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं, यांच्या सपोर्टमध्ये रॅली काढली. आमदार पूर्णपणे निर्दोष आहेत, त्यांना फसवलं जात आहे. काही महिन्यांपूर्वी एक IIT BHU ची केस झाली जिथे 3 आरोपी होते, कुणाल पांडे, सक्षम पटेल आणि अभिषेक चौहान. हे बीजेपी IT सेलच्या वाराणसी युनिटचा भाग होते. यांनी स्वतःचे फोटोज पोस्ट केले होते JP नड्डा सोबत, अनुराग ठाकूर सोबत आणि UP CM आदित्यनाथ सोबतही. काय वाटतं तुम्हाला, इथे कोणत्याही हिंदू स्त्रीची यांना चिंता होती? अजिबात नव्हती. कारण या केसमध्ये यांच्याच माणसांवर आरोप लागले होते बलात्काराचे. उत्तराखंड मधील ही केस पहा, 19 वर्षाच्या अंकिता भंडारीची. ही एका रिसॉर्ट मध्ये काम करत होती आणि या रिसॉर्टचे मालक बीजेपीचे माजी नेते विनोद आर्या यांचा मुलगा पुलकित आर्या हे आहेत. त्याच्यावर आरोप होता की त्याने अंकिताचा विनयभंग करून तिची हत्या केली. मुलीच्या वडिलांना वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घ्यावी लागली गुन्ह्याची FIR रजिस्टर करण्यासाठी. यावर कारवाई तेव्हाच करण्यात आली जेव्हा लोकल न्यूज पोर्टल जागो उत्तराखंडमध्ये या खुनाबद्दल माहिती देण्यात आली. पण नंतर माहितीये काय झालं, या न्यूज पोर्टलचे पत्रकार आशुतोष नेगीलाच पोलीस अटक करतात असं म्हणत की आम्हाला याच्या हेतूवर शंका येते. अंकिता ही हिंदू होती, पण व्हॉट्सअपवर तुम्ही हा मेसेज वाचला का? कधी नसेल वाचला, कारण यांचा माफिया सुरू आहे. श्रद्धा वालकरच्या केसमध्ये मुस्लिम ऑर्गनायझेशन जमात ए इस्लामी हिंदने त्याचा निषेधही केला आणि खुन्यासाठी जबर शिक्षेची मागणीही केली. नेहा फयाजच्या केसमध्ये अंजुमन ए इस्लाम कम्युनिटीच्या मेंबर्सनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले, असं म्हणत की आम्ही आरोपी फयाज याला कडक शिक्षा व्हावी याची मागणी करतो. पण जे व्हॉट्सअप फॉरवर्ड्स तुमच्या फोनमध्ये दर संध्याकाळी येत आहेत, ते व्हॉट्सअप फॉरवर्ड्स तुम्हाला या गोष्टी सांगणार नाहीत. कारण त्यांचा उद्देश फक्त तुमचं ब्रेन वॉश करणं आहे. ते फक्त तुमच्या मनामध्ये भय उत्पन्न करू पाहतात, म्हणजे तुम्हाला भीती वाटेल मुस्लिमांची आणि या भीतीपोटी येऊन तुम्ही मग नरेंद्र मोदींना मत द्या. मला वाईट वाटतंय हे सांगताना की आपल्या देशाच्या पंतप्रधानांकडेही आता फार काही उरलं नाहीये. त्यांनीही आपल्या भाषणामध्ये असं खोटं पसरवायला सुरुवात केली आहे, म्हणजे हिंदूंच्या मनात भीती वाढेल आणि भीतीपोटी ते त्यांना मत देतील. ही संपत्ती एकत्र करून कुणाला वाटणार? ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार. पहिली गोष्ट, काँग्रेसच्या पूर्ण जाहीरनाम्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम या शब्दांचा कुठेही उल्लेख केला नाहीये आणि संपत्तीचे पुनर्वितरण हा शब्द सुद्धा तुम्हाला जाहीरनाम्यामध्ये सापडणार नाही. माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही जाहीरनामा स्वतः पाहू शकता. काँग्रेसच्या वेबसाईटवर जाऊन लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. Ctrl F दाबून वेल्थ रिडिस्ट्रीब्युशन शोधण्याचा प्रयत्न करा, काहीच मिळणार नाही. उलट काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये बोललं गेलंय शिक्षण, आरोग्य, रोजगार याविषयी. यांनी सांगितलं आहे की 22 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढतील, कितीतरी कोटी नोकऱ्या देतील. राहुल गांधींनी आपल्या भाषणातही असंच सांगितलं की जितके पैसे नरेंद्र मोदींनी अडाणीला दिले तितके पैसे हे गरिबांना देतील, मजदुरांना, शेतकऱ्यांना आणि तरुणांना देतील. जितके पैसे त्यांनी अरबपतींना दिले तितके पैसे आम्ही गरिबांना, मागासलेल्या दलितांना आणि आदिवासींना देऊ. दुसरी गोष्ट, पंतप्रधानांनी निर्लज्जपणे मुस्लिमांवर तो स्टिरिओटिपिकल शिक्का मारला जो यांच्या व्हॉट्सअप माफियावर पसरवला जातो की हे मुस्लिम तर नेहमी जास्त मुलांना जन्म देतात. पंतप्रधानांना स्वतः 5 भाऊ बहीण नाहीयेत का? UPचे मुख्यमंत्री आदित्यनाथच बघा, त्यांना स्वतःलाच 3 भाऊ आणि 3 बहिणी आहेत. हा जो समज पसरवला जातो की मुसलमान जास्त मुलांना जन्म देतात, हा निव्वळ मूर्खपणा आहे. कारण सरकारी रिपोर्ट जर तुम्ही पाहिले तर जास्त मुलांना जन्म देणं याचा स्त्री साक्षरतेशी संबंध आहे. लक्षद्वीपमध्ये 96% लोक मुस्लिम आहेत, पण तिथली स्त्री साक्षरता जास्त आहे, म्हणून तिथला प्रजनन दर खूप कमी आहे. सरासरी लक्षद्वीपमध्ये एक स्त्री फक्त 1.4 मुलांना जन्म देते, पण देशभरात ही सरासरी 2 आहे. आता बिहार सारखं राज्य बघा, जिथे स्त्री साक्षरता सर्वात कमी आहे, म्हणून बिहार जन्मदरात सर्वात वर आहे. काही ठिकाणी हे स्थानिक ट्रेंड पाहायला मिळतात जिथे मुस्लिमांचा प्रजनन दर थोडा जास्त आहे इतर धर्मांपेक्षा, पण यामागे कारण सुद्धा साक्षरतेचा दर आहे. कारण पूर्वीपासूनच मुस्लिमांचा साक्षरता दर थोडा कमीच होता, पण आता मुस्लिमांचा प्रजनन दर वेगाने कमी होतोय.
पण पंतप्रधान मोदींना या फॅक्ट्सने काय फरक पडतो? त्यांचा तर एकच फंडा आहे, खोटं बोला, खोटं बोला, खोटं बोला. आपण सर्व हिंदूंना जागरूक राहण्याची गरज आहे मित्रांनो. जेव्हा हे भीतीचं वातावरण बनवण्यासाठी यांच्याकडील खऱ्या बातम्या संपतात, तेव्हा एक खोट्या बातम्या पसरवायला सुरुवात करतात. श्रद्धा वालकरच्या केसमध्ये रशीद खान नावाच्या एका माणसाची केस समोर आली होती. एक ऑन ग्राउंड पत्रकार रशीद खान नावाच्या माणसासोबत बोलला, जो श्रद्धा वालकरच्या खुनाचे समर्थन करत होता. त्याच्या विरुद्ध एक FIR दाखल झाली आणि पोलिसांनी जेव्हा त्याला अटक केली, तेव्हा माहितीये का काय समोर आलं? त्या मुलाचं खरं नाव विकास कुमार होतं. तो रशीद खान असल्याचं नाटक करत होता. आणखी एक अशीच केस समोर आली जेव्हा एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली, राजिया बानो असं युजर नेम असणाऱ्या व्यक्तीची. या पोस्टमध्ये समर्थन केलं जात होतं की हिंदू स्त्रियांविरुद्ध काही झालं तर ते ठीक आहे, सूड आहे. काही हिंदू अकाउंट्सनी आउटरीच केलं यावरून की मुसलमानांना आमचा इतका तिरस्कार का आहे, आणि फॅक्ट चेक केल्यावर समजलं की युजर नेमच चुकीचं होतं. राजियाऐवजी राजिया लिहिलेलं, आणि प्रोफाईल पिक सर्च केल्यावर समजलं की या राजियाच्या फोटो मागे एक पवन शर्मा नावाचा माणूस होता. या माणसाची आणखी एक पोस्ट मिळाली तर कोणीतरी कमेंट केली होती, शर्माजी नाव का बदललं? तर या माणसाने लाफिंग इमोजी वापरून रिप्लाय केला, पवन भाई आता मुल्ली बनणार का? सॉरी मुल्ला. आणि याने रिप्लाय केला, जस्ट वेट अँड वॉच डिअर. काही लोक द्वेषाच्या आगीत इतके आंधळे झाले आहेत की स्वतःच द्वेषपूर्ण बातम्या पसरवत आहेत, म्हणजे दोष मुस्लिमांवर टाकता येईल, त्यांची इमेज बदनाम करता येईल. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला असेच काही किस्से सांगितले होते जिथे बजरंग दल आणि हिंदू महासभेच्या मेंबर्सनी जाऊन गोहत्या केली, आणि तेही फक्त यासाठी की एखाद्या मुस्लिमावर आरोप करता येईल असं म्हणत की हे बघा, हे मुसलमान लोक आहेत जे आपल्या गोमातेची हत्या करतायत. इथे खूप खूप मोठा खेळ खेळला जात आहे मित्रांनो. खोट्या बातम्या किती जास्त पसरवल्या जात आहेत तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही. एक युजर अभिषेक कुमार, स्वतःला मोदीचा परिवार म्हणवतात, त्यांनी व्हिडिओ शेअर केला जिथे काही मुली एका माणसाच्या मागे धावत त्याला काठीने मारत आहेत. लिहिलं आहे की व्हिडिओ कुठला आहे हे माहित नाही, पण हे बघून बरं वाटलं की हिंदू बेटींनी लव जिहादींना धडा शिकवायला सुरुवात केली आहे. जर सर्च करून पाहिलं की हा व्हिडिओ कुठला आहे तर उत्तर प्रदेशची ही घटना आहे 2018 मधील. ज्याला मारलं जातंय त्याचं नाव आहे कपिल चौहान, कारण तो मुलींची छेड काढायचा. इथे म्हणणं असं नाही की मुस्लिम ईव्ह टीजर्स असू शकत नाहीत, नक्कीच असू शकतात. काही असेही मुसलमान असतील जे आपली ओळख हिंदू नावाच्या मागे लपवून ठेवतात आणि हिंदू मुलींना अडकवण्याचा प्रयत्न करतात. जसं की जुलै 2022ची ही केस UPच्या आजमगडमध्ये. असेही मुस्लिम आहेत ज्यांनी हिंदू मंदिरांसमोर काहीतरी चुकीचं केलं आहे. जसं की ही पश्चिम बंगालमधील मंदिरातील घटना जिथे एका मुस्लिम माणसाने मंदिरासमोर लघवी केली. पण मी इथे हे सांगू पाहतोय की कायदा आणि सुव्यवस्थेने कायम काम केले पाहिजे आणि प्रत्येक माणसाला शिक्षा मिळालीच पाहिजे. पण तुम्हाला जे दाखवलं जातंय त्या फक्त एका बाजूच्या बातम्या दाखवल्या जात आहे, आणि हा जो द्वेष पसरवला जातोय तो केवळ मुस्लिमांविरुद्ध नाहीये, तर BJPच्या विरोधात जोही आवाज उठवतो त्याच्या विरुद्ध अगदी ह्याच प्रकारे कॅम्पेन चालवलं जातं. हवं तर तुम्ही काँग्रेसचंच उदाहरण घेऊन बघ. ही बातमी ऐकलीये का तुम्ही की काँग्रेसचे नेते रशीद अल्वींनी राम भक्तांना राक्षस असं म्हटलं? फक्त व्हॉट्सअपवरच नाही तर ही बातमी काही गोदी मीडियावाल्यांनीही दाखवली होती. सलमान खुर्शीद नंतर अजून एका काँग्रेस नेत्याने वाद उभा केला. काँग्रेस नेते अल्वीनी राम भक्तांची तुलना राक्षसांशी केली आहे. राशिद अल्वी साहेब म्हणाले की हे जे जय श्रीराम बोलतायत ते सगळे राक्षस आहेत. पण ही पूर्णपणे खोटी बातमी होती. खरं तर हे आहे की रशीद अल्वी तिथे बोलत होते रामायण बद्दल. जेव्हा मेघनाथशी लढताना लक्ष्मण बेशुद्ध पडतात आणि हनुमान त्यांच्यासाठी औषधी घेऊन येतात. रावण काही राक्षसांना पाठवतो जे एका साधूच्या वेशामध्ये तिथे आलेले असतात. काही असे राक्षस जे स्वतः जय श्रीरामच्या घोषणा देत असतात. आणि ह्याच गोष्टीबद्दल ते बोलत होते की हे जे काही लोक रामाचं नाव घेतायत ते खरं तर राक्षस आहेत साधूच्या वेशामधील. ती अप्सरा बनते आणि ती हनुमानजींना सांगते, हनुमान का वेळ वाया घालवतोयस? तुम्हाला तर सूर्य उगवण्याआधी जायचं आहे संजीवनी बुटी घेऊन. आणि हा जो समोर बसला आहे जय श्रीराम बोलत आहे, साधू नाही, हा एक दानव आहे. हा साधू नाहीये, हा तर क्रूर राक्षस आहे. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगून तुमची रजा घेईन की आजही अनेक लोक जय श्रीरामची घोषणा देतात. ते सगळे साधू नाहीत, ते दानव आहेत. BJP वाल्यांना ही गोष्ट माहित होती, तरीही मुद्दामून त्यांनी हे भाषण क्लिप केले हे दाखवण्यासाठी की काँग्रेस मुस्लिमांसोबत आहे आणि हिंदूंच्या विरोधात बोलते. रवीश कुमार सोबत ही गोष्ट वारंवार केली जाते. दिल्लीमध्ये जेव्हा दंगल झाली होती, शाहरुख नावाच्या व्यक्तीने गोळ्या झाडल्या होत्या. व्हॉट्सअपवर एक क्लिप टाकली जाते आणि त्यात वर खाली कॅप्शन लिहिलं जातं, दहशतवादी शाहरुखला वाचवण्यासाठी रवीशने सांगितलं की तो ब्राह्मण अनुराग मिश्रा आहे. जो ओरिजिनल अनएडिटेड व्हिडिओ आहे तिथे रवीश कुमार म्हणतात, अजूनही गरज आहे की पोलिसांनी पुन्हा याची ओळख सांगितली पाहिजे.
पोलिसांनी सांगितलंय की शाहरुख आहे, पण तुम्ही सोशल मीडियावर बघा अनुराग मिश्रा असं सांगितलं जात आहे. अजूनही गरज आहे की पोलिसांनी याच्या ओळखीबद्दल पुन्हा बोललं पाहिजे. यानंतर एक NDTV रिपोर्टर स्वतः पोलिसांसोबत बोलतात आणि कन्फर्म करतात की या माणसाचं नाव शाहरुखच आहे. नावाबद्दल काही स्पष्टीकरण आलंय का की नाव काय आहे? शाहरुख नाव आहे त्याचं. आणखी एक खोटं सांगितलं जातं की रवीश कुमार कधी काश्मीरी पंडितांबद्दल बोलणार नाहीत, पण खरं तर त्यांनी अनेकदा एपिसोड्स बनवले आहेत काश्मीरी पंडितांवर. मग ते 12 वर्षांपूर्वी असो किंवा मग आता 3 महिन्यांपूर्वी. पण काय फरक पडतो? व्हॉट्सअपवर जर लोकांना ब्रेन वॉश करायचंय तर काहीही बोलून टाका. एक आणखी आरोप यांच्यावर केला जातो की ते कधी काँग्रेसच्या विरोधात बोलत नाहीत. पण 2014च्या आधीच्या या क्लिप्स पहा. अनेक रिपोर्ट्स मिळतील जिथे हे मनमोहन सिंग यांच्या सरकार विरुद्ध आवाज उठवत आहेत. मागच्या ऑगस्टमध्ये त्यांनी थोडक्यात उत्तर दिलं होतं जेव्हा कोळसा घोटाळ्याची झळ त्यांच्या सरकारला बसली होती. 7 महिन्यानंतर मनमोहन सिंगने यांची उत्तरं दिली होती आणि आपल्या इब्रतीसाठी मौन सोडले. अशा प्रकारच्या हजारो खोल्या गावच्या जमिनीवर बांधण्यात आल्या आणि मजुरांना अक्षरशः पोत्यातील बटाट्याप्रमाणे यामध्ये कोंबण्यात आलं. माझ्या विरुद्धही हे लोक असंच खोटं पसरवतात. आता हा व्हॉट्सअप मेसेजेस पहा. माहित नाही यांनी किती वेळा त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा मेसेज सतत फॉरवर्ड केला आहे. लिहितात की मी तर हिंदूच नाहीये, माझं नाव ध्रुव राठी नाहीये, माझं खरं नाव आहे बद्रू रशीद. आणि इतकंच नाही, यांनी माझ्या पत्नी युलीलाही पाकिस्तानी बनवलं. खाली बघा काय काय खोटं नाटं लिहिलेलं आहे की इथे पाकिस्तान आर्मीचं कनेक्शन आहे, ISI आहे, अमेरिका आहे, दाऊद इब्राहिमचं कनेक्शन आहे. काय खोटं लिहिलंय. मला वाचून हसायला येतं, तुम्हालाही हसायला येत असेल, पण या मागील अजेंडा बघा काय आहे. जो पण BJP विरुद्ध बोलण्याचा प्रयत्न करेल त्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मुसलमान बनवा, पाकिस्तानी बनवा. कारण ओव्हरऑल गेम जो इथे खेळला जातोय तो हाच आहे की हिंदूंच्या मनात भीती बसवणं. आणि जोही यांच्या विरुद्ध बोलेल आणि जर एखादा हिंदू यांच्या विरुद्ध बोलला तर तो हिंदू असूच शकत नाही. हे आपल्या फॉलोअर्सना, यांच्या ब्रेनवॉश झालेल्या लोकांना हेच दाखवू इच्छितात की जो कोणी आवाज उठवतोय यांच्या विरोधात तो हिंदू नाहीच आहे, ते केवळ मुस्लिम लोक आहेत. जे खोटं हे पसरवतात ते डबल चेकही करत नाहीत. एक हा मेसेज होता जो पसरवला जात होता. आता काही दिवसांपासून हा दुसरा मेसेज हे पसरवत आहेत. हा ट्विट बघा. यांच्या मते तर माझे जे सासरे आहेत ते पाकिस्तानचे नागरिक आहेत, म्हणजेच युलीचे डॅड. मग लिहितात की युली एकुलती मुलगी आहे त्यांची. ही गोष्टही खोटी आहे. जर यांनी माझे व्लॉग्स पाहिले असते तर यांना समजलं असतं की ती एकुलती नाहीये. म्हणजे जे बोलताय त्यात काही अर्थ तर असू दे, पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की जे लोक ब्रेनवॉश झालेले आहेत यांच्या माफियाच्या हाती लागून, त्यांना याचा फरकच पडत नाही. हे लोक लॉजिकल, सेन्सिबल दिसणारी खोटी गोष्ट रचण्यात वेळच का घालवतील जर यांचे लोक जे व्हॉट्सअप मेसेज वाचत आहेत ते यांच्या या खोट्या नाट्या गोष्टी ऐकूनच कन्व्हिन्स होत आहेत. व्हॉट्सअप माफियाचं हे तिसरं डिपार्टमेंट अशा प्रकारे लोकांच्या मनात भीती घालतं की त्यांची विचार करण्याची शक्ती पूर्णपणे बंद होऊन जाते. म्हणून हे खूप गरजेचं आहे लोकांना जागरूक करणं या विषयाबद्दल, स्पेशली हिंदू लोकांना जागरूक करणं. कारण कोणाला सर्वात जास्त मूर्ख बनवलं जात असेल इथे तर ते आपण हिंदू लोक आहोत. या माफियाचे आणखी 2 डिपार्टमेंट शिल्लक आहेत. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये त्यांनाही समजून घेऊ, पण तोपर्यंत काम थांबता कामा नये. आपला हा संघर्ष देशाचे संविधान वाचवण्यासाठी आहे, लोकशाहीला वाचवण्यासाठी आहे. आणि जर तुम्ही त्या लोकांपैकी आहात ज्यांना अजूनही वाटतं की देशात सर्व काही ठीक चाललंय, देशात कोणतीही हुकुमशाही नाहीये, तर जरा काही दिवसांपूर्वीची ही बातमी जाऊन बघा. सुरतच्या लोकसभा सीटवर काय झालं? काँग्रेसच्या उमेदवाराला अपात्र ठरवण्यात आलं आणि इतर 8 उमेदवारांनीही काही ना काही कारणामुळे आपलं नाव मागे घेतलं. म्हणजे इलेक्शन होण्यापूर्वीच भाजपाने ही सीट जिंकली. विचार करू शकता मित्रांनो, लाखो लोक जे सुरतमध्ये राहतात त्यांचा लोकशाहीचा अधिकार असा हिसकावला गेला. इतकंच नाही, अरुणाचल प्रदेशमध्येही असंच काहीसं झालं. BJPने ऑलरेडी 10 सीट जिंकल्या तिथे इलेक्शन होण्याआधीच. ही बातमी बघा. जिथे दिल्ली मेयर इलेक्शन ते हरणार होते त्यांनी इलेक्शनच होऊ दिले नाही MCDचे. याआधी चंदीगडच्या इलेक्शनमध्ये सरळ सरळ घोटाळा करण्याचा प्रयत्न झाला होता BJPला जिंकवण्यासाठी. अर्थ समजतोय का तुम्हाला या सर्वाचा मित्रांनो? जे आधी चंदीगडमध्ये झालं, जे आता सुरतमध्ये झालं, ते उद्या पूर्ण भारतात होईल जर यांना याच पद्धतीने जिंकू दिलं तर. 1 नेशन 1 इलेक्शन हा तर फक्त एक देखावा वाटतोय. जर देशात हेच सर्व सुरू राहिलं तर लवकरच आपल्या देशात 1 नेशन 0 इलेक्शन होतील. निवडणुका होण्याआधीच BJPचे उमेदवार जिंकत जातील. तुम्हाला असा देश पाहायचा आहे का जिथे मतदानाला काडीचाही अर्थ उरला नसेल? या निवडणुकीत मित्रांनो आपल्याला पूर्ण मनापासून मेहनत घ्यावी लागेल देशाच्या लोकशाहीला वाचवण्यासाठी. मी तर माझं इथे पूर्ण करिअर धोक्यात टाकलंय, कारण मी गप्प बसू शकत नाही. मी माझ्या देशाला या अवस्थेत जाताना पाहू शकत नाही. म्हणून मी वारंवार सांगतोय की आपला आवाज उठवा, कारण कदाचित पुन्हा संधी मिळणार नाही. 3 स्टेप्स मी तुम्हाला पुन्हा सांगतोय. स्टेप 1, माझं व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जाऊन जॉईन करा. त्याची लिंक या QR
QR कोडमध्ये मिळेल आणि डिस्क्रिप्शनमध्येही मिळेल. जर ही लिंक तुमच्याकडे ओपन होत नसेल तर व्हॉट्सॲप अपडेट करा आपल्या फोनवर. चॅनल जॉईन केल्यानंतर बेल आयकॉन दाबा नोटिफिकेशनचे. आपलं मिशन आहे 100 करोड. आपण व्हॉट्सॲपवर एक असं वादळ आणूया सत्याचं की यांचं हे पूर्ण व्हॉट्सॲप माफिया संपून जाईल. स्टेप 2, मत द्यायला विसरू नका. मत देणं खूप खूप गरजेचं आहे. आपल्या कुटुंबात, आपल्या मित्रांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा. आणि स्टेप 3, जितकं तुम्ही आजूबाजूच्या लोकांना जागरूक करू शकता ते करा. व्हिडिओज बनवून करा किंवा मग घरातून बाहेर पडा. गावांमध्ये जा, गल्ल्यांमध्ये जा, रस्त्यांवर फिरा. लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा की देश किती संकटामध्ये आहे. मला नाही माहित आपला हा प्रयत्न यशस्वी होईल किंवा नाही, पण एक गोष्ट मला नक्कीच माहितीये. मला स्वतःचा नेहमीच गर्व वाटेल की मी गप्प बसून राहिलो नाही. मी माझ्या वतीने पूर्ण प्रयत्न केला, शेवटच्या श्वासापर्यंत केला. जय हिंद.